नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांनी केलेल्या घोटाळ्यातून कोणताही आरोप सिद्ध झाला नाही, त्यामुळे सीबीआयने दाखल केलेले सर्व गुन्हे हे कोर्टाने खारिज केले आणि ईडीची कारवाई देखील खारिज करून सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट दिली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कलमाडींच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला। भगवान के घर देर है अंधेर नहीं। आज या ठिकाणी पुन्हा एकदा ते सिद्ध झालेले पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय सुरेशभाई कलमाडी यांना काल ईडीनी कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट देऊन या ठिकाणी क्लीन चिट दिलेली आहे। त्यांच्यावर जो कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता तो या ठिकाणी कोर्टातर्फे रद्द करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचे पुरावे या भ्रष्टाचाराचे या 15 वर्षामध्ये सरकारला मिळलेले नाहीत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि दुकानदार असलेले अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने कॉमनवेल्थमध्ये आरोप केले होते भ्रष्टाचाराचे, आज न्यायालयाने माननीय सुरेशभाई कलमाडी यांना क्लीन चिट दिलेले आहे। कुठल्याही प्रकारचे आरोप या ठिकाणी कॉमनवेल्थमधल्या भ्रष्टाचाराचे सिद्ध झालेले नाही आहेत। काँग्रेस पक्षाने त्यावेळेस देखील सुरेशभाई कलमाडी यांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या खेळांमध्ये केलेला नाही आहे। जगातली दुसरी मोठी स्पर्धा असलेली कॉमनवेल्थ गेम सुरेशभाई कलमाडींच्या नेतृत्वामुळे या भारतामध्ये आली आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधकांनी आणि या भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेल्या या सर्व आंदोलनामध्ये अण्णा हजारेंनी जे आरोप केले, केजरीवालांनी जे आरोप केले, ते आज पुन्हा एकदा निरर्थक ठरलेले आहेत। याच्या आधी देखील मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ज्या वेळेस कॉमनवेल्थ गेम असेल, 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, कोळशाच्या खाणीच्या लिलावाचा भ्रष्टाचार असेल, हे सर्व क्लीन चिट या ठिकाणी मिळालेले आहे। परंतु त्यांना खोटं ठरवून, भ्रष्टाचारी ठरवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली होती आणि आज गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना कुठलाही पुरावा यामागे मिळालेला नाही आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। देशातील ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांचं 2000 साली हृदयविकारानं दुःखद निधन झालं। त्यानंतर आम्ही काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन वरुणराज भिडे मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्यातून गेले 25 वर्ष आम्ही पुरस्कार देतो। त्याच्यामध्ये एक मुख्य पुरस्कार असून बाकीचे 3 आश्वासक पुरस्कार असतात। महाराष्ट्र टाइम्सचे प्रशांत आहेर, त्याचप्रमाणे ABP माझाचे मिकी घई, लोकमतचे यदुनाथ जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला। काल अतिशय महत्त्वपूर्ण या कार्यक्रमामध्ये राजू परुळेकर आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। दोघांचीही मनोगत ही बौद्धिक खाद्य देणारी होती असे त्यांच्या व्याख्यानांवरनं ध्यानात आले। काही लोकांना हे पटेल, काही लोकांना हे पटणार नाही आमच्याही फ्रॅटर्निटीतले, पण खरोखरच कठीण झालेलं आहे, कारण त्याला विलक्षण वेगवेगळे कांगोरे प्राप्त झालेले आहेत आणि कधी नव्हे एवढं समाज मन गढूळ झालेलं आहे की दुसऱ्याचा आदर करण्याची परंपरा होती। म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर कॉलेजच्या बाहेर पडलो किंवा मी पहिल्यांदा पुण्यात आलो, शिवाजीनगरला उतरलो तेव्हा तर थंडी पडली होती। म्हणजे पुण्यामधल्या लोकांना आश्चर्य वाटले, पुण्यात थंडी पडली होती असं म्हटलं आज। तर तेव्हा माझी मावशी पत्रकार नगरमध्ये राहायची, तर तेव्हा पुणे हे मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीयांचं शहर होतं। तर थंडी वाजते म्हणून दरवाजाच्या खालच्या फटीमध्ये घरातले जुने कपडे फडकी घालून थंडी थोपवण्याची व्यवस्था करायला लागायची। हल्ली पुण्यामध्ये लोक त्या नॉस्टॅल्जियाने स्वेटर घालतात डिसेंबरमध्ये, बाकी थंडीचं काही नाव नसतं। म्हणजे जिथे एवढी प्रकृती बदलली तिथे बाकी सगळं बदलणार स्वाभाविक आहे। मुंबईत झालं तेच महाराष्ट्रात झालं आणि तेच भारतात झालं। भाषेची जी डिग्निटी होती, भाषेची जी अभिरुची होती ती घसरत गेली आणि इतकी वेगात घसरली की कोणीही काहीही बोलू लागलेलं आहे। काल होत असताना अनेक गोष्टींमध्ये स्वतःच कन्फ्यूज होत असताना नेमके आपण कुठे उभे आहोत
हा प्रश्न स्वतःलाच अनेकदा विचारला जात असताना तुम्ही अशा एका कार्यक्रमाला बोलवलं की जिथं देशात जो संभ्रम आहे, एक तर तुम्ही राईट विंगचे असू शकता किंवा तुम्ही लेफ्ट विंगचे असू शकता, तुमच्या दोघांचे जगणं सुसह्य आहे. फार विचार करून तुम्ही मध्यमवर्गीय चालायचा विचार केलात तर मात्र तुमची फार वैचारिक घुसमट, फार वैचारिक घुसळण आणि फार कुचंबणा होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारखं जगणारी अनेक माणसं आहेत, जी प्रशासनातली आहेत, जी पत्रकारितेतली आहेत, आणि त्यामुळं खूप मन हलकं झालं. कारण तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे, तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचं कौतुक आहे. ते अशासाठी की एका अशा देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही आमची कॉलर टाईट करतो, ज्या देशातल्या पंतप्रधानांनी 11 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स केलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कुणाला आवडेल कुणाला न आवडेल, हा राजकीय मंच नाही, परंतु जेव्हा लोकशाहीचा आपण विचार करतो तेव्हा आत्ताच झालेल्या घटनेचा हा उहापोह करावा लागतो. माझ्या इलेक्ट्रॉनिक मीडियातले अनेक मित्र अनेकदा नाराज होतात माझ्यासोबत, कारण अनेकदा त्यांचा फोन असतो. म्हणजे आता सुद्धा जेवढा वेळ कार्यक्रमात बसलोय तुम्ही बघितलं असेल मी फोन नाही उचलला, त्यामुळे अमोल कोल्हे फोन उचलत नाही. यामुळे नाराजीचं कारण तुमच्या समोर आहे. कार्यक्रमात असलं तर फोन मी शक्यतो घेत नाही, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जेव्हा अनेकदा प्रश्न विचारला जातो, यावर तुमची प्रतिक्रिया काय, अमुक एक असं म्हणाले, यावर तुमची प्रतिक्रिया काय, तेव्हा माझ्यातला विचार सुरू होतो, माध्यम फक्त प्रतिक्रियेसाठीच आहे का, की त्या पलीकडे जाऊन एक दिशा दाखवण्याचं काम तुम्ही करणार आहात. आणि तेव्हा जेव्हा दिशा दाखवण्याच्या तुमच्यासारख्या अनेकांचे वैभव असतील, ओंकार असतील, मंदार सर असतील, अभिजित सर असतील, तुमचं मी मनापासून कौतुक करतो. तुम्ही माझी आशा आहात. जेव्हा जेव्हा आमचा बाबा असेल, बाबा कुठे गेला, तुम्ही सगळे आमची आशा आहात की जेव्हा तुम्ही काहीतरी मांडता, जेव्हा आम्हाला मांडायचं असतं, जेव्हा आम्हाला भांडायचं असतं, तेव्हा विरोधी पक्षाचं राजकारण करणं आता खरं तर देशात फार अडचणीचं, फार अवघड झालं. म्हणजे मगाशी तुम्ही सगळेजण कौतुक करत होता संसदेतल्या भाषणांचं. खूप खरी परिस्थिती सांगायची झाली तर आज देशाची परिस्थिती अशी आहे, ज्या दिवशी संसद टीव्हीचं प्रक्षेपण बंद होईल त्यानंतर किती संसद सदस्य हे संसदेत बोलतील, हा संशोधनाचा विषय होईल का असा प्रश्न अनेकदा मनात येऊन जातो. प्रेक्षको, आपल्या पुणे शहराचा, पुणे जिल्ह्याचा BP हा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं रद्दी करून टाकला. तो रद्दी केला याच्याकरता तो खरं तर रद्द केला असं त्याच्यात भूमिका असताना त्याची खरोखर त्यांनी रद्दी केली. 3000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. नीलावरची आगाद लीला, अरे नीलावरची आगाद लीला, अरे नीलावरची आगाद लीला, अरे परत करा, परत करा, परत करा, परत करा, अरे परत करा, परत करा. अरे डीपीचा पैसा खाणाऱ्या महायुती सरकारचा, अरे डीपी, अरे देवेंद्र आगाद नीलावरची आगाद लीला, अरे देवेंद्र नीलावरची आगाद लीला, परत करा, परत करा, अरे परत करा, परत करा, अरे परत करा, परत करा. पुण्याचा डीपी, पुण्याचा डीपी, पुण्याचा डीपी, पुण्याचा डीपी, पुण्याच्या डीपी मध्ये पैसे खाणाऱ्या महायुती सरकारचा, पुण्याच्या डीपी मध्ये पैसे खाणाऱ्या नीलावरचा, अरे पुण्याच्या डीपी मध्ये पैसे खाणाऱ्या नीलावरचा, अरे अटक करा, अटक करा. गरजूंच्या चेहऱ्यावरती आनंद फुलविणे आणि त्या आनंदामध्येच गुरु गोविंद सिंगांचं दर्शन घेणे असा जीवनाचा दंडक ज्यांनी स्वीकारला त्या भोलासिंग अरोरा यांना जिद्द पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जिद्द या पुरस्कारामध्ये जे नाव आहे त्याप्रमाणेच भोलासिंग अरोरा यांचं कार्य आहे. कोविड कालावधीमध्ये एकही व्यक्ती उपाशी राहू नये
याचा आटोकाट प्रयत्न या एकट्या लढवय्यानं केला. और पिछले 11 साल से रमई महोत्सव यानी नौ बौद्ध समाज के वो अध्यक्ष हमेशा अपने करतूत से आदमी साबित है और वो उनका कार्यक्रम सभी सर आते वो आते हमेशा, लेकिन मैं उनको देखते आ रहा हूँ, उनको पिछले विठल राव की वजह से पिछले 8-10 साल से मैं देखते आ रहा हूँ. तो सर मेरे को आपने एक बात और बोलनी है, मेरे को आपने अवार्ड दिया ना, तो ऐसा मत समझो कि वो सब जगह अवार्ड बांटते फिर रहे हैं. उनको क्रिमिनल एडवोकेट है, उनकी नजर इतनी बारीक और पारखी है कि उनको पता मेरे को कहाँ जाना. तो मन में को भी कई बार ना हमारे मन में काम करते करते समय ये चलता है कि अरे ये अवार्ड क्यों, वो अवार्ड क्यों, कुंटल की वजह से तो नहीं आ गया, सचिन सर की वजह से तो नहीं आ गया, रंजीत सिंह ने तो नहीं फोन कर दिया, किसी और ने तो फोन नहीं कर दिया. लेकिन ये अवार्ड देने क्यों चाहिए और लेने क्यों चाहिए? कई बार पार्सिलिटी में अवार्ड मिलते भी होंगे और कई बार जेन्युइनली भी मिलते रहे. अडकर फाउंडेशन के बारे में मुझे कुछ भी पता नहीं था, मुझे अवार्ड मिलने के बाद पता लगा, पर मुझे सर के बारे में सब कुछ पता था. तो वो कितना जेन्युइनली काम कर रहे हैं, क्या कर रहे हैं, तो वो कोई पता नहीं था. लेकिन मैंने सोचा अवार्ड लेना क्यों और देना क्यों. मैं भी कई लोगों का अच्छा एक शब्द जो मेरे कान में ना पिछले 2 साल से मेरे को रात दिन है ना, एक शब्द हमेशा सुनाई भी देता है और तंग भी करता है, उठाता भी है, बोलता भी है, धेवेड़ा. वाह वाह क्या बात है. व्हाट इज योर गोल? ये बोलने वाला कौन, ये बात समझाने वाला कौन, सुबह 8:30 बजे फोन करके 1-2 रिंग बजा के बहुत याद दिलाने वाला कौन बैठा है? ये नौ बौद्ध समाज से है, जिनको हम पीछे नीची जाति ऊंची जाति ये सब करते आए हम. लेकिन ये आदमी ने जब मैं इसको मिला, और मैं पता कैसे मिला हूँ, मैं अजीत दादा का एक कार्यक्रम था और मैं वो अपना कंटोनमेंट मतदार संघ का अध्यक्ष था. तो वो टाइम पे मैंने कार्यक्रम लिया था, तो दादा मेरे बाजू में बैठेंगे और उनको मुझे एक लेटर दिया. तो मेरे को रवींद्र गायकवाड बऱ्याच वेळा असं म्हणतं की लहान मनुष्य सांगत असतो की खोटं बोलू नका, पण ते वय येतं लहान असतं त्यामुळे लोकांना त्याचं महत्व वाटत नाही. तर एखादं साधू संन्याशी जर बोलायला लागले की खोटं बोलू नका, ते खूप महत्वाचं वाटतं. पण एक सामान्य मनुष्य ज्यावेळी स्वतःचे अनुभव नैतिकतेच्या स्वरूपात सांगत असतो, तर संपूर्ण जीवनाचं सार अशा प्रकारे सहजतेने सांगून जातात, ते शब्दात बसवणं खरोखरच अवघड असतं. ज्यावेळी त्याने उदाहरण दिलं की गायकवाडांच्या बरोबर ते कॉर्पोरेशनकडे गेले, रमाबाईंचा पुतळा बसवण्याचा ते फाईल क्लिअर होतं. आणि त्यांनी सांगितले की मोठमोठे आमदार खासदार इतके येऊन गेले, मी कोण आहे त्यामध्ये, पण हे गेले आणि फाईल क्लिअर झाली. त्याचा हेतू असा आहे, खरोखर तुम्हाला सांगतो, ज्यावेळी एक नीतिमान सज्जन मनुष्य बोलतो, 100% सगळ्याच्या माणसावर नैतिकतेचा इतका मोठा दबाव येतो. आता बोलणारा म्हणजे अतिशय सज्जन असते, प्रामाणिक असतो, आणि त्या नैतिकतेचा दबाव भल्या घरानं चुकवतो. त्यामुळे आज तुम्ही एकंदरीतच माझ्या मनात तरी एक पंजाब बद्दल, शीख समाजाबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत एक आदर आहे. शीख समाजाची कोणती व्यक्ती हा समाजप्रेम आणि देशप्रेम याचं मूर्तिमंत उदाहरण आपण संपूर्ण भारतामध्ये आपलं कुठली शीख समाजाची व्यक्ती समोर आली की त्याच्याबद्दल देशप्रेम आणि समाजप्रेम याच्याबद्दल शंका घ्यायला कोणाच्याही मनामध्ये कधीही शंका हे त्या समाजाचं एक कर्तृत्वपणा किंवा समाज रीती रूढी रिवाज ज्या पद्धतीने तो चाललेला आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला वाटतं. आज अनेक वेळेला सचिनजींनी सांगितले की वर्तमानपत्रामध्ये बातम्या ते खरं आहे. सचिनजी आज हा या पक्षांना त्या पक्षात गेला, तो याला फोडला, तो असं म्हटला तसं म्हटलं, त्याला फ्रंट लाईनला बातमी. म्हणजे खरोखर देवाचं काम आहे, देवाचं काम करतात त्यांना कुठेतरी 5व्या 7व्या पानावर कुठेतरी छोटीशी बातमी होती. पूर्वी एक संपादक असे होते की नीतिमान कामाला आता त्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर ते जागा द्यायला द्यायची. पहिल्या पानावर संपादकांना मालक बेंचमध्ये खूप मोठं भांडण झालं. मालक म्हणले मी तर समाजकाम करायला आलो नाही, आणि ते संपादकांनी राजीनामा दिला. पुण्यात घडलेली. त्यामुळे हे जे बातम्या सुरू ज्या सचिनजींनी सांगितलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.